हो. हा भाई बोला भाऊ, काय बोलाल आजच्या पत्रकार परिषदेमध्ये? दिनांक 5/3/2026 रोजी जी नगरपालिकेमध्ये सर्वसाधारण सभा झाली आणि त्या सभेमध्ये ज्या विरोधकांनी गोंधळ घातला, सर्वप्रथम तर मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांचा या ठिकाणी निषेध करतो. आणि ज्या प्रकारे आमच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाडे यांच्या हातून माईक हिसकवण्याचं काम ज्या नगरसेवकांनी केलं त्यांचासुद्धा मी या ठिकाणी निषेध करतो. आणि नगरपालिकेच्या सभामध्ये आता फक्त विरोधकांचा फक्त विरोध करण्याचं काम बाकी राहिलेलं आहे. एकीकडे सांगायचं की आम्ही विकासाला तुमच्यासोबत दोन पावलं मागे जाऊ, परंतु जेव्हा सभा राहते त्यावेळेस जर 336 विषय असले तर 336 विषयांना त्या ठिकाणी विरोध केला जातो. आणि दुसरी गोष्ट की काही नगरसेवक जे निवडून दिलेले लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून जे निवडून आलेले आहे, असे लोकप्रतिनिधी 1 नंबर वार्डामध्ये समजा एक विषय घेतलेला होता की त्या ठिकाणी महिलांना उघड्यावर जावं लागतं, तर त्या ठिकाणी सार्वजनिक संडासाचे आपण विषय घेतलेला होता, त्याला त्याच वार्डातील नगरसेवकांनी विरोध केलेला आहे. म्हणजे लोकांची सेवा करण्यासाठी निवडून दिलेलं आहे का फक्त विरोध करण्यासाठी निवडून दिलेलं आहे? तसंच 2 नंबर वार्डामध्ये स्थानिक नगरसेवक जे तिथल्या वार्डाचा नगरसेवक ज्यांनी निवडून दिलेला आहे तोच नगरसेवक त्या विषयांना विरोध करतो. म्हणजे यांना फक्त त्या ठिकाणी यांचा जो आका आहे, जी अदृश्य शक्ती आहे, ती अदृश्य शक्ती फक्त यांना भडकवण्याचं काम, लोकांना विकासापासून वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. म्हणून आज मी या ठिकाणी हे सांगेल की याच्यानंतर जर सभागृहामध्ये आता याच्या अगोदर जर यांची जी टर्म होती भारतीय जनता पक्षाची जेव्हा सत्ता होती त्यावेळेस असं यांनी गोंधळ घातला सभेमध्ये आणि आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. मी जगन भाऊ आम्हाला अपात्र सुद्धा करण्यात आलेलं आहे. परंतु आमचे नेते माननीय संतोष भाऊ चौधरी यांनी सांगितले की आपल्याला द्वेष भावनाचं राजकारण करायचं नाही, आपल्याला या शहराचा विकास करायचा आहे. म्हणून त्यांनी जसं केलं तसं आम्ही करावं अशी आमची भावना नाही आहे. म्हणून या ठिकाणी मी जास्त न बोलता लोकांना विनंती करेल की जे लोकप्रतिनिधी या ठिकाणी निवडून आलेले आहे हे लोकांच्या हितासाठी नसून लोकांना वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणी करत आहे. म्हणून या ठिकाणी मी त्यांचा निषेध करतो. परवाच्या पत्रकार परिषदमध्ये निक्की बत्रा याने सांगितले की तुम जो रस्ते पे चलते हो वो रस्ता संजय भाऊ सावकारेने बनायला आहे. हो, तर माझं त्याला एकच म्हणणं आहे की ज्या सभागृहामध्ये जी नगरपालिकेची मीटिंग होती त्याच्या कोण शिलावर तू जाऊन वाच, जर तुला वाचता येत असेल तर त्या ठिकाणी उद्घाटक म्हणून कोणाचं नाव आहे. आणि ज्यावेळेस संतोष भाऊ विकास करत होते त्यावेळेस तुझा जन्मही झालेला नसेल कदाचित, असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. आणि तू अभ्यास कर आणि त्याच्यानंतर तू वल्गना कर. आभाळावर थुकण्याचा प्रयत्न करसाल ती थुंकी तुझ्या तोंडावर पडेल. Subscribe now and press the bell icon. Never miss